तुम्हाला माहिती का, आज आपण एकाच भाजीपासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथं बनवत आहे. खानदेश आणि विदर्भ स्पेशल. त्यासाठी काय करायचं, आपल्याला ढेमसाची भाजी बनवते त्यानुसार मी 1 पाव इथं ढेमसं घेतलेले आहेत. आता 5 व्यक्तींची भाजी बनवते त्यानुसार इथं आपल्याला ढेमसं वापरायचे आहेत, म्हणजे भाजी वापरायची आहेत. स्वच्छ धुवून त्याला बारीक आपल्याला कट करून घ्यायचे. त्यात जर खूपच निंबर बिया असतील त्या आपल्याला साईडला काढून घ्यायचे आणि कवळ्या जर असतील त्या राहू दिला तरी पण चालतं. आता ही भाजी म्हटलं तर प्रत्येकाचीच बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. कारण माहेर माझं विदर्भ आहे आणि खानदेश माझं सासर आहे. त्यामुळे दोन्हीच्या भाज्या इथं मी तुम्हाला दाखवत आहे. तर आधी आपल्याला स्वच्छ धुवून बारीक ढेमसं इथं कट करून घ्यायचे. एकाच कढईमध्ये त्याला आपल्याला धुवून घ्यायचे. त्यातच आपल्याला मुगाची डाळसुद्धा घालून घ्यायची. अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी इथं मुगाची डाळ वापरलेली. तुम्हाला तुरीची घालायची असेल तुम्ही तुरीचीही घालू शकतात. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, हळद घातली आणि धुतलेली भाजी जी आहे ढेमसं ती आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची. भाजी आणि मुगाची डाळ दोन्ही आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनटं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचे. म्हणजे ही भाजी आपल्याला तेला मिठात चांगली शिजवून घ्यायची. त्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. फक्त भाजी आणि मुगाची डाळ शिजेल इतपत पाणी घातलं तरीही चालतं. झाकण आपल्याला त्यावर ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण भाजीचा मसालासुद्धा तयार करून घेऊयात. तर मसाला करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला फार जास्त साहित्य लागत नाही. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. आपण त्याला हिरव्या वाटण्याचीच म्हणजे शेंगदाणे लावून भाजी पण खानदेश आणि विदर्भामध्ये म्हटल्या जाते. तर हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण आपल्याला हा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हा मसाला पूर्ण आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये तो वाटून घ्यायचा आहे. आता मसाला थंड करून झालेत. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात आपल्याला भाजलेला मसाला म्हणजे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, त्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं. शिजतानाही मीठ घातलं होतं आणि आता थोडंसं मीठ इथं घालायचं. थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता वाटण तयार झालं आहे तोपर्यंत आपली भाजी पण चांगली शिजल्या गेली आहे. म्हणजे मुगाची डाळ आणि ढेमसं आपलं चांगले शिजल्या गेले असतील. दाबून बघायचं, दबल्या गेलं की समजायचं भाजी आपली इथं शिजून झाली. आता हेच भाजी आपण एक दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच बाउलमध्ये फोडणी करून घेऊयात. तर फोडणीसाठी 30 कढई घेतली, त्यात थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं. जिरं, मोहरी आणि कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचं आहे. आता कढीपत्ता छान तडतडला की त्यातच थोडीशी आपल्याला हळद वापरायची आणि वाटलेलं वाटण घालून घ्यायचे. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं चांगला मसाला तेलामध्ये 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे. जेवढा मसाला आपण तेलात परतू त्यावर त्या भाजीची चव त्यावरती अवलंबून असते. अगदी तेल सुटेपर्यंत त्यात थोडंसं आपल्याला भाजीचंच पाणी तर त्यामध्ये घालून घ्यायचं, गरम पाणी, म्हणजे तरंगही आपल्या भाजीला चांगला येतो. आता पाहू शकता भाजीला तरंगही आपल्या चांगली आलेली आहेत. आता त्यातच आपल्याला जे भाजी शिजली होती ढेमसं आणि मुगाची डाळ ती शिजवलेली भाजी त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायची. गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पाणी पाहिजे त्यानुसार पाणी तुम्ही त्यामध्ये घालून घ्यायचे. आता आधी शिजतानाही आणि वाटतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता काही मला मिठाची गरज वाटत नाही. आता त्या दुसऱ्या कढईमध्ये मी दुसरी भाजी बनवत आहे. म्हणजे माझ्या मुलीला सुकी भाजी खायची होती त्यानुसार तिची भाजी बनवत आहे. आता कढईमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि एक बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घ्यायचे. कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचे. थोडंसं हळद, लाल तिखट, धना पावडर आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला घातलेला आहे. अर्धा तास मी हरभरा डाळ इथं अर्धा तासामध्ये भिजत घातलेली होती. हरभरा डाळ घाला किंवा मुगाची डाळ जरी तुम्ही वापरली तरीही चालतं. पण या ठिकाणी मी सुक्या भाजीमध्ये हरभरा डाळचा इथं उपयोग करते. कारण रस्सा भाजीसाठी मी मुगाची डाळ वापरलेली होती आणि या भाजीमध्ये हरभरा डाळची इथं भाजी बनवत आहे. तेलामध्ये हरभरा डाळ घातली भिजवलेली आणि कट केलेले ढेमसंसुद्धा घातले. तेलामध्ये चांगले 2 ते 3 मिनटं हा मसाला चांगला परतून घ्यायचे. तुम्हाला ही भाजी कुकरमध्येही करायची असेल तर मी कुकरमध्येही करू शकता. अगदी झटपट होते. पण कुकरमध्ये ढेमसं खूपच गाळ शिजल्या जाते ना, म्हणून मी त्यामध्ये काही शिजवत नाही. अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे. त्यात आपल्याला 2 चमचे इथं शेंगदाण्याचा कूट इथं वापरायचं आहे. तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी चालतं. पण अगदी मी 2च चमचे शेंगदाण्याचं कूट इथं वापरलेलं आहे. आता त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता खूप जास्त पातळ करायची नाही भाजी, मला अगदी ग्रेव्हीशी करायची, म्हणजे खूप घट्टही नाही आणि पातळही नाही. झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती होऊ द्यायचे. तोपर्यंत आपल्या रस्सा भाजीला पण चांगला इथं गदक आलेलं आहे. म्हणजे शेंगदाणा लावून जी भाजी बनवलेली आहे आपण ती भाजी पण चांगली शिजल्या गेलीत, म्हणजे गदकही आले. इकडे तोपर्यंत आपली भाजीही चांगली शिजून तयार झाली आणि इकडे माझ्या भाकरी पण बनवून तयार झाली. या भाजीसोबत तुम्ही भाकरीही खाऊ शकतात किंवा चपातीही खाऊ शकता. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही त्यासोबत खाऊ शकता. आपल्या दोन्ही प्रकारच्या भाज्या इथं बनवून तयार झाले. एक शेंगदाणा म्हणजे हिरव्या वाटणाचीही तयार झाली आणि हरभरा डाळ घालून सुकी भाजी पण आपली इथं बनवून तयार झाली. भाकरी पोळीसोबत एकच नंबर भाजी ही लागते. त्यासोबत तोंडी लावण्यासाठी पापड आणि कांदा घेतला. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.